जेवढं शक्य आहे तेवढं घेऊन जा फक्त. मोरया. सो तुम्ही बघू शकताय आता आपण त्या आतमध्ये राहून दे. सो गाईज बघू शकता हे आपलं भगवती देवीचं मंदिर जे जवळपास 450 वर्ष जुनं आहे आणि आता आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. सो हे गाईज गुड मॉर्निंग. नेक्स्ट डे आज आहे रविवार संडे आणि ॲक्च्युली आता व्लॉग किती मोठा झाला मला माहीत नाही. हा व्लॉग आपल्या पार्ट्समध्ये येईल नक्कीच. तर आज आहे रविवार आणि आता सकाळचे ऑलमोस्ट आय थिंक 6:30-7 वाजत आलेत आणि आम्ही निघालो आहोत 2 दिवसाच्या मालवण ट्रिपला. मालवण ट्रिप इन द सेन्स काही गोष्टी आम्ही म्हणजे जेव्हा लास्ट डिसेंबरला गेलो होतो, डिसेंबर का जानेवारीला सॉरी आता रिसेंटली, त्याच्यात आम्ही काही गोष्टी पेंडिंग होत्या. त्या गोष्टी आता आम्ही करणार आहोत. जसं डॉल्फिन सफारी किंवा म्हातारीची चूळ, सिंधुदुर्गला बघितला पण तो वन्स अगेन वन मोर टाईम, आणि आणखी काही गोष्टी आहेत. सो त्या आणि यावेळी पूर्ण फॅमिली असणार आहे. यावेळी आम्ही तिघं नसणार आहे. सो बरीच फॅमिली. सो 2 गाड्यामधून आपण जाणार आहोत आणि सो इथून आता आपण कराडावरून लास्ट टाईमसारखंच अनुस्का घाटातर्फे म्हणजे अनुस्का घाटावर थ्रू आपण जाणार आहोत. 5 तास लागतील आपल्याला. 250 किलोमीटर आहे. सो बघूया किती वाजेपर्यंत आपण पोचतो. त्यानंतर आज दिवसभरात कायाकिंग आणि ट्रॅव्हलिंग असं असणार आहे. परवा ट्रॅव्हलिंग आणि सिंधुदुर्गला आणि उद्या सगळ्या ॲक्टिव्हिटी सगळ्या करणार आहोत. सो चला बघूया आपण याच्यामध्ये आपण काय काय करतो आहे. आत्ता दुपारचं 3 वाजतात आणि आपण 3-4 थाली सुरमई थाली मागवतात आणि एक प्रॉन्स थाली वगैरे मागवली आणि पापलेट थाली वगैरे. ॲक्च्युली आता दुपारचे 3-3:30 झालेत आणि आम्हाला जेवून आता परत निघायचं आहे खवणे हा कायकिंगसाठी. त्यामुळे लेट झाल्यामुळे आता आम्ही जेवतो फटाफट आणि मग खवणेला कायकिंगसाठी निघूया. सुनीतामध्ये बसतो आम्ही. सुनीता हॉटेल मालवणला. तो चला जेवूया. पहिल्यांदा बघतो 2 पीसेस आहेत सुरमईचे. लेट्स सी कशी आहे टेस्ट करूया. सो गाईज आत्ता संध्याकाळचे 6:30 झालेले आहेत. 6:30-6:45 आणि आम्ही सगळे आलो होतो इथे कायकिंगसाठी. म्हणजे मी आणि शिवांश नाही गेलो कारण शिवांसोबत मी थांबलो होतो. आमचे 8 मंडळी म्हणजे सगळेजण 4 कायकिंग बोट्स म्हणून गेले आहेत. मी दाखवतो तुम्हाला एकदा. सो बघू शकता हे आहेत बोटिंग कायकिंगच्या आणि त्या 2 माणसं बसू शकतात. 2 जण गेलं तर तुम्हाला स्वतःलाच म्हणजे पॅडलिंग करावं लागतं म्हणजे वल्लविंग आणि विथ सगळं म्हणजे ते जॅकेट्स वगैरे घालून. आणि जर तुम्ही एखादा एक माणूस गाईड करून घेऊन गेलात, तुम्हाला जस्ट बसायचं तो मागचा माणूस व्यवस्थित वल्लव करणं. मग त्याच्यामध्ये फायदा काय होता, तुम्हाला अगदी एंडपर्यंत जातं तर कुठेही टाईमपास न करता व्यवस्थित मस्त असं एन्जॉय करता येतं. अगदी म्हणजे ते फिश पापर्यंत जाता येतं. आणि जर तुम्ही फक्त 2 जण गेला असाल तर त्यात मग खूप वेळ जातो आणि हात वगैरे दुखतात. पण आता हे सगळे गेले त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे तो आपण बघूया आल्यानंतर.
सो फायनली जवळपास 1 तासाच्या पूर्ण राऊंड नंतर पहिली बोट आलेली आहे, म्हणजे ज्याच्यात नम्रता आणि पुष्कर बसलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्या मागे आहेत मावशी, सविता मावशी आणि पारस. सो 2 बोटी, खरड्यांच्या 2 बोटी आलेल्या आहेत सक्सेसफुली. सो आय थिंक 2 बोटी आपल्या अजून मागे आहेत, ज्याच्यामध्ये एका बोटीमध्ये अक्षरा आणि एका बोटीमध्ये अक्षरा आणि वृषाली आहे. हां, मावशी आणि यांची बोट आलेली आहे. सॉरी, मी पारस बोललो. मावशी आणि हा आहे आपला बाबू आहे. तो जातोय का? सो गाईज, आता आपण म्हणजे या समुद्रकिनाऱ्यापासून अपोजिट साईडला आलो आहे आणि हा एक कम्प्लीट खवणेचा इकडचा पूर्ण समुद्र बघू शकता, किनारपट्टी. आणि आता मी हा व्हिडिओ शूट करायचं कारण तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये आपल्याला रापण पद्धत बघायला मिळणार आहे. आता ही आहे रापण, ह्याला म्हणतात पारंपरिक मासे पद्धती. कोकणामध्ये केली जाणारी पारंपरिक मासे पद्धती ज्याला म्हणतात रापण. 2 टोक असतात याचे फिशिंग नेटचे, दोन्ही साईडला टाकले जातात आणि मग ते ओढले जातात काही वेळ, म्हणजे समुद्रात ठेवून जवळपास 2-3 तास वगैरे असं. आणि मग त्याच्यात जी मच्छी येईल ती मच्छी मग ते सगळे मिळून एकत्र त्याचा लिलाव केला जातो. सो तुम्ही बघू शकता हे असं जाळ आहे, असं 2 टोकाला असतं आणि ते पूर्ण असं समुद्रात टाकलं जातं आणि मग तिथून ती फिशिंग नेट ती ओढली जाते दोन्ही बाजूने. आता रात्रीचे 8:30-9 झाले आणि आम्ही जेवायला बसलो. त्यामध्ये अंड्याची पोळी, बैताकरी, नंतर प्रॉन्स, हो सुरमई सांगितले. आणि आपण 2च म्हणजे आता हे करतोय, म्हणजे शेअर करतो कारण आता जस्ट 3:30-4ला जेवलो, त्यामुळे जास्त एवढं भूक नाही लागले. सो आता आम्ही बघू शकतो हे जेवण. आणि कृष्णाजी खाणावरून जे आपण लास्ट टाईम आपण त्यांचा व्हिडिओ बनवला त्यांचाच आहे, एकदम घरगुती जेवण आहे, एकदम टेस्टी. फक्त थोडा वेळ लागतो कारण ते स्वतः घरी बनवतात म्हणून. सो शिवांश पण खेळतोय. शिवांश आत्ता जेवला डाळ भात. हो आलो. अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्री सखेळ चाले रात्री सखेळ चाले रात्री सखेळ चाले रात्री. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे नेक्स्ट डे सोमवार आणि आज आहे 5 तारीख. यस, 5 तारीख आहे. आणि आज आम्ही काही ॲक्टिव्हिटीज करायला चाललो आहे देवबाग बीचला. इथून दांडी बीचून देवबाग बीच जवळपास एक 15-20 मिनटावर आहे, अर्धा तासापेक्षा कमी वेळावर. आणि तिथे जाऊन आम्ही म्हणजे पहिल्यांदा तर डॉल्फिन राईड बघायचे, म्हणजे डॉल्फिन्स बघायचे आहेत. त्यामध्ये ती जी डॉल्फिन राईड आहे ती सकाळी 7:30-8:15 असते. सो त्यासाठी आता निघालो आहे. 7 वाजत आलेत, एक 15-20 मिनटात पोहोचू. त्याच्यानंतर बऱ्याच 2-3 अजून पॉईंट आहेत, म्हणजे निवती पॉईंट, परत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणून बघू शकता तुम्ही. सो आत्ता रिसेंटली जो नवीन रिस्ट्रक्चर केलं तिथे जायचं आहे. आणि अजून 3-4 पॉईंट्स आहेत काहीतरी. सो हे सगळे 3-4 पॉईंट आपण म्हातारीची चूळ वगैरे, यस, सो त्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. आणि त्यासाठी आपण तिथून ते सगळं कंप्लीट करून दुपारी 12-1 वाजेपर्यंत येऊ, दुपारी डायरेक्ट जेवायला. सो म्हणून आता सगळे लवकर निघाले. काल पण आंघोळ नाही केली आहे, सकाळी लवकर निघायचं होतं. आज पण सेम तसंच.
उद्याही तसंच होणार आहे, पण उद्या आज आंघोळ करणार आहोत सगळे. तर आज आंघोळ आम्ही दुपारी आल्यानंतर किंवा संध्याकाळी वगैरे सगळे आंघोळ करू. सो चला तर जाऊया, हे सगळे आपण स्पॉट आणि काय काय बघायला मिळतं पुढे. स्टे कंटिन्यू. सो काही आत्ता सकाळचे 7:15 7:30 झाले आणि आम्ही पोचलो तारकर्ली बीचला. शिवांश झोपला आहे. सगळ्यांनी आम्ही गाड्या इथे पार्क केल्या आणि आता आम्ही निघणार आहोत डॉल्फिन सफारीसाठी, जे 7:30-8ला जाईल. सो बघूया चला. चल 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 सोडून. सो गाईज आता 7:30ला 5 मिनिटं आणि आम्ही आता बोटमध्ये लँड करतो आतमध्ये आणि बसतोय. कारण आता इथून आता पुढे 3-4 तास आपण पाण्यामध्ये असणार आहेत. 4-5 पॉईंट्स बघायचे आहेत आपल्याला. सो चला. काय मॅडम. सो आता आपली बोट निघालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आत्ताच सकाळी आम्हाला खेकड्याचं दर्शन झालं. बघू शकता छोटासा खेकडा. सो आता आम्ही याला पाण्यात सोडतो आणि तुम्ही बघू शकता. हां पहिल्यांदा MTDC जी होती, आता इथल्याच माणसानं विकत दिलं. राजन कुपटेकर म्हणून तिथले रहिवासी आहेत, आर्मी रिटायरमेंट आहेत. ओके. त्यांनी ते बोट विकत दिले. एका बोटमध्ये 2 रूम असतात आणि एका रूमचं भाडं आहे 15,000 रुपये भाडं आहे. त्यामुळे 2 टाईमचं जेवण, 2 टाईमचा नाश्ता, 2 सफर असतात. एक सफर संगमकडे आणि एक सफर या साईड. आणि रात्रीच्या ते एका इथं स्टे करते. आणि त्या माणसाने आपल्या बोटचं नाव, हॉटेलचं नाव दिलं त्या बोटला, महालक्ष्मी. त्याच्यावर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. आणि ही जी व्हाईट कलरची बोट आहे ती आरमार बोट आहे MTDCची. स्कुबा डायविंगची बोट 5,999 रुपये घेतात. पहिल्यांदा स्विमिंग पूलमध्ये 1 दिवस ट्रेनिंग देणार. नंतर आपण आता लाईट हाऊसला जातो, तिथे जाऊन ते स्कुबा डायविंग तुम्हाला तिलक केलं असं. हे सागर संगम हॉटेल आहे आणि हे त्यांचं पाण्यामधील रूम व्यवसाय हाऊस बनतात. खाली फ्लोट केल्यानं वरती रूम बनवले. 5,000 रुपये भाडे यायचे. ऑक्सिजनमध्ये आलं तर 3,500-4,000 रुपये मला दिले जातात. फायनली आपली सफारी निघालेली आहे डॉल्फिन राईडसाठी. बघू शकता सगळे आपले टीम बसलेली आहे पूर्ण. शिवांश सकट. मोदक खाल्ला मस्तपैकी. तुम्ही बघू शकता मोदक खाल्ला 50 रुपये एक प्लेट. एका प्लेटमध्ये 2. सो आम्ही टोटल 5 प्लेट घेतल्या. 5 2 10. शिवांश पण खातोय मोदक. खाडी म्हणतात या नदीला 4 महिने पाणी गोडं राहतं, बाकीचे 8 महिने पाणी खारट राहतं. मालवण ते देवबाग 14 किलोमीटरचा एकच बीच. बीचकडे जरी चालत गेला तरी मालवणला पोहोचू शकता बीचवर. सो आता ॲक्च्युली समुद्र चालू झाला आहे आणि त्याने जर सांगितलं आज 5 तारीख आहे. ओके. सो हा आपला अरेबियन समुद्र म्हणजेच अरबी समुद्र. आणि एक 20 तारखेनंतर म्हणजे आज 5 तारखे म्हणजे 2 आठवड्यानंतर आता तुम्ही इकडे येणं फार कठीण होतं, कारण लाटा खूप मोठ्या असतात आणि मग आतमध्ये घेऊन येत नाही कोणालाच. सो आता हा झालं आपण आता समुद्रात एंटर केलेलं आहे. सो आता आपल्याला डॉल्फिन्स इथेच कुठेतरी दिसणार. सो आपण आता ते बघणार आहोत कुठे डॉल्फिन्स दिसतात आहे आणि हीच वेळ आहे ती डॉल्फिन्स बघण्याची. लेट्स सी डॉल्फिन्स दिसत आहेत का. गाईज आता आपण पोचतोय ओल्ड लाईट हाऊस आहे इकडे, जे ब्रिटिशांनी बांधलेलं आहे. आणि तिथे ते न्यू लाईट हाऊस आहे जे पोर्तुगीजांनी बांधलं आहे. आणि आता आपण न्यू लाईट हाऊसच्या ओल्ड लाईट हाऊसच्या जवळ पोचलो आहे. आता या 2 दगडांच्या मधून म्हणजे डोंगर दरीच्या मधून आपण जाणार आहोत.
गाईज बघू शकता केवढे मोठे दगड आहेत, अवाढव्य असे दगड आहेत, तुम्ही बघू शकता. आणि या 2 दगडांच्या डोंगर दरीमधून आपण चाललो आहोत. आपली बोट पाणी केवढं उसळत आहे बघा समुद्राचं. हां किती आतमध्ये जाणार आपण. ओके गाईज एक्साइटिंग. जेवढं शक्य तेवढं घेऊन जा फक्त. मोरया. सो तुम्ही बघू शकता आता आपण त्या आतमध्ये राहून सो आता आपण चाललो आहोत या 2 दगडांच्या दरीमधून, डोंगर दरीमधून. आणि पाणी बघू शकता तुम्ही, आपण समुद्राच्या मधोमध आहोत. फुल एक्साइटिंग आहे. थोडीशी मनात भीती पण आहेच, बट यस ते ॲडव्हेंचर पण आपल्याला करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता या समोर दगडांवर हे असे ते बघा समोर खेकडा बघ, खेकडा समोर वर. सो खेकडे पण आहेत तिथे बघू शकता तुम्ही. आणि बाजूला असे ते ह्याच्यावर जे दगडांवर जे लागले ते गोलगोल त्याला शिंपले म्हणतात की काय, शेल्स ना. सो हे सगळे शेल्स आहेत जे दगडावर दिसतात तुम्हाला. आणि तुम्ही दगडावर खेकडे बघा, किती सारे खेकडे बघा या दगडांवर. छोटे छोटे खेकडे बघ किती आहेत. हे पाणी बघ. जातो अरे दादा काम परत कशाला एवढं तेच बघायला मस्त मजा घ्यायला. ते आहेत ना कशाला काळजी करतोस. जॅकेट ठेवू दे का. सो हे आहे पण ओल्ड लाईट हाऊस, तुम्ही बघू शकता. हे आहे ओल्ड लाईट हाऊस. सो गाईज तुम्ही बघू शकता हेच आहे ते ओल्ड लाईट हाऊस. आणि इथून आहेत त्या स्टेप्स वर जाण्यासाठी. आणि ते सांगतात तसं बोट साईडला आलं की तुम्ही वर चढून जाऊ शकता. आणि इथे मग ते सगळे वर म्हणजे ऑफिसर राहतात. आपल्या बेंगुर्लाचा एक आणि दिल्लीचा एक. आणि मग इथं आपण वर जाऊ शकत होतो, पण आता सध्या ते सगळं बंद आहे. सकाळीच हाच आहे तो म्हातारीच्या चूलचा पॉईंट म्हणजे स्पॉट. इथून पाणी असं आतमध्ये घुसतं आणि मग असं ते पाणी याच्यातून बाहेर येतं. सो हाच आहे तो म्हातारीच्या चुलीचा पॉईंट. पण केवढी मोठी गुफा आहे तुम्ही बघू शकता. केवढी मोठी गुफा दिसते. हे समोर लाईट हाऊस आणि या खाली गुफा. हे नैसर्गिक गुफा आहेत ना या सगळ्या. हां ते सी ईगल वगैरे. आता दुपारचे 3, 3:30, 4 होत आलेत आणि आम्ही निघालो आहोत आता पॅरासेलिंग करायला. आम्ही म्हणजे मी नाही करणार आहे, पण 5 जण पुष्कर, पारस, अक्षरा, नम्रता आणि बाबू करणार आहे. आणि आता आपण नॉर्मल बोटमध्ये आहोत आणि याच्यानंतर पॅरासेलिंगच्या बोटमध्ये आपण एंट्री करून पॅरासेलिंग करणार आहोत. जसं लास्ट टाईम वृषालीने केलं होतं तसं. मी ऑलरेडी केलेलं आहे त्यामुळे मी आता करत नाही आहे. सो आता पॅरासेलिंगसाठी सगळे रेडी होत होतं.
पहिली नम्रता चालली आहे, नंतर बाबू, नंतर पारस, पुष्कर आणि अक्षर. सो पहिली चालली आहे नम्रता. गट्टा पकड झाला. आता आम्ही पारागडाला आलो आहे, कासार टाकायला, आणि शिवांश पहिल्यांदा आला आहे. हे आहे ते देवस्थान, आणि इथे बरेच नवस वगैरे फेडले जातात. सो इथून पुढे धामापूरला आपल्याला जायचं आहे. सो गाईज फायनली आपण भगवती देवी मंदिर म्हणजेच धामापूरचं तलाव जो आहे तिथे आपण पोचलेलो आहोत. आणि हेच ते आहे माझ्या वडिलांचं आजोळ, म्हणजे वडिलांच्या आईचं गाव. आणि आता आपण मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहोत. मंदिर 7 वाजेपर्यंत असतं उघडं. सो आता 6:45ला 5 मिनिटात. सो चला 20 मिनिटात आपण दर्शन घेऊन परत आपल्याला जायचं आहे रॉक गार्डनला. सो गाईज बघू शकता, हे आपलं भगवती देवीचं मंदिर जे जवळपास 450 वर्ष जुनं आहे. आणि आता आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊया.
सकाळी आता रात्रीचे 9 वाजत झाले आणि आम्ही आलो आहोत सर्जेकोट किल्ल्याजवळ, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जो नवीन पुतळा उभारण्यात आलेला आहे किंवा रिस्ट्रक्चर करण्यात आला तिथे आलेलो आहोत मालवणजवळ. आणि आता आपण हा किल्ला या पुतळा बघूया बाजूने व्यवस्थित. चला. सो फायनली आपण राजकोट किल्ल्याजवळ आलो आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण बघणार आहोत. काम चालू आहे म्हणून बोर्ड लावलेत बऱ्याच ठिकाणी. सो बघूया आपण. चला. सो गाईज फायनली आपण या पुतळ्याजवळ पोचलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या. आणि किती भव्य दिव्य पुतळा आहे. हा सेकंड टाईम रिस्ट्रक्चर केलेला आहे. सो म्हणजे पहिल्यांदा हे झाल्यानंतर ब्रेक झाल्यानंतर हा रिस्ट्रक्चर केलेला आहे. सो चला जाऊन बघूया. सगळे आता रात्रीचे 9:30 पावणे झालेत आणि बघा शिवांश पापड खातोय. तो स्वतःच भात खातोय त्याचा. आणि आता जेवणामध्ये आपण घेतली आहे आमरसाची वाटी आहे, नंतर छास, ओली भाजी, सुकी भाजी बटाट्याची, चपाती भाजी आणि डाळ. सो चला जेवूया आपण.